श्री स्वामी समर्थ. नमस्कार. माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण चैत्रांगणातील मोत्याचे गोपद्म कसे बनवायचे ते शिकणार आहे. तर ते बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया. सुई घेतलेली आहे. सुई आहे, पांढरे मोती, रंगीत मोती 2 कलरचे, तिघही मोती 5 नंबरचे, नायलॉन धागा आणि धागा कापण्याकरता कात्री. चला तर मग आपण आता गोपद्म बनवायला सुरुवात करूया. सुई घेतलेली आहे. सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे. धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे. आता आपल्याला धाग्यामध्ये 6 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. ही अशी गाठ पाडून घेतली. धाग्याला पहा आणि 6 पांढरे मोती आपण धाग्यात ओवून घेऊ. उरलेला धागा कात्रीने कापला. हे 6 पांढरे मोती ओवून घेतले आणि आता त्याचा आपल्याला गोल बनवायचा आहे. गोल कसा, ते ही गाठ आहे. गाठीजवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून सुई आपण अशी बाहेर काढून घेतलेली आहे आणि धागा ओढून घ्यायचा. हा इथे आपला गोल तयार झालेला आहे. आता आपण सगळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेऊ. ही सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. हा धागा ओढल्यानंतर ह्या 2 मोत्यांच्यामध्ये आपली सुई बाहेर निघालेली आहे. आता आपण परत धाग्यामध्ये 10 पांढरे मोती ओवून घेऊ. दहा पांढरे मोती ओवून घेतले आणि परत आपण 6 पांढरे मोती ओवून घेऊ. हे 6 पांढरे मोती ओवून घेतले. सुरुवातीला 6 पांढऱ्या मोत्यांचा गोल केला, नंतर 10 पांढरे मोती ओवले आणि आता हे 6 पांढरे मोती आपण ओवून घेतले. त्याच्यानंतर आपण ह्या एका मोत्यातनं सुई अशी वरती बाहेर काढली, धागा ओढून घेतला. हा इथे आपला ह्या साईडला पण एक गोल तयार झाला आणि ह्या साईडला पण एक गोल तयार झाला. हे असे आपले इथे 2 गोल तयार झालेले आहे. आता आपण ह्या मोत्यामधनं सुई बाहेर काढू. ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घ्यायचा. धागा अगदी व्यवस्थित ओढून घ्यायचा, म्हणजे हा असा आकार आपला इथे तयार होतो. आता आपण ह्या 2 मोत्यांच्यामध्ये सुई बाहेर काढलेली. आता इकडनं सुई बाहेर काढलेली. आता आपल्याला एक रंगीत मोती घ्यायचा आहे. तर लाल मोती मी घेतलेला आहे. हा लाल मोती घेतला आणि इकडच्या गोलातल्या ह्या मोत्यातनं सुई आपण अशी बाहेर काढून घेऊ. अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर धागा ओढून घ्यायचा. हा इथे आपलं इथे हे अशा आकाराचं गोपद्म तयार झालेला आहे. हा खालचा आकार आपला असा अर्ध गोलाकार यायला पाहिजे आणि इथे आपली गुणाकाराची फुली तयार होते. ही अशी सुई ओढून घेतली. हा इथे आपलं गोपद्म तयार झालेलं आहे. आता आपण ह्या पुढच्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढू आणि गाठ पाडून घेऊ. हे पहा, ही इथे गाठ पाडून घेणार आहे. हे असं आपलं इथे एक गोपद्म तयार झालेलं आहे. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेऊ. हे पहा, मोत्याचे गोपद्म. तसंच आता आपल्याला इथे रेषा बनवायची आहे. रेषा कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवते. असंच गोपद्म पिवळ्या रंगाचं तुम्ही करू शकता. हे पहा, आता आपण सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे. धाग्यामध्ये आपल्याला आधी सुरुवातीला 2 रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे
ही अशा प्रकारची रेषा आपल्याला बनवायची आहे. जशी आपण रांगोळी काढतो गोपद्मांची तसंच हे आपल्याला बनवायचं आहे. आता मी इथे गाठ पाडून घेतलेली आणि हे 2 रंगीत मोती ओवून घेतले. त्याच्यानंतर आपल्याला 10 पांढरे मोती ओवून घ्यायचे. हे 10 पांढरे मोती आपण ओवून घेतले. 2 लाल मोती ओवले, 10 पांढरे ओवले आणि आपण आता 2 पिवळे मोती ओवून घेऊ. हे 2 पिवळे मोती मी ओवून घेतलेले आहे. आणि आता हा एक पिवळा मोती सोडून हा खालचा जो पिवळा मोती त्याच्यातनं आपण सगळ्या मोत्यांमधलं सुई बाहेर काढून घेऊ. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. मोती मागे सरकवून घ्यायचे, धागा ओढून घ्यायचा. हे पहा, ही अशी आपली इथे रेषा तयार झाली. आता आपण पुढच्या सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेऊ. अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घ्यायचा आहे. आता आपण काय करतो, हे 2 मोत्यांचं आपण ह्या मोत्यातनं सुई ह्या मोत्यातून बाहेर करतो. तर मी इथे गाठ पाडून घेतलेली, त्याच्याकरता मी इथे लगेच गाठ पाडून घेणार आहे. अशा प्रकारे आपली ही रेषा पण इथे तयार झालेली आहे. हे पहा, आता इथे गाठ पाडून घ्यायची आहे. ही गाठ पाडून घेतली. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेऊ. हे पहा, हे असं आपली रेषा तयार झाली आणि हे असे आपलं गोपद्म तयार झालं. तसंच तुम्ही पिवळं करू शकतात. हे मी एक पिवळं केलेलं आहे. एक लाल, एक पिवळं असे गोपद्म आपण तयार केलेले आहे. तुम्ही करून पहा आणि मला कॉमेंटद्वारे कळवा. चैत्रांगणातील मोत्याचे गोपद्म आज आपल्या इथे झालेले आहे पहा. चैत्रांगणातील मोत्याचे गोपद्म व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.